उपस्थिती आहे राज्यभर देशभर परदेशातील ते मोडकडे सर, त्याचबरोबर साळसकर सर आणि उपस्थित सर्व आजचे परीक्षक आणि बंधू भगिनी, आजच्या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धेला येण्यासाठी विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर गुणवत्ता प्राप्त केलेली आहे. पहिला दुसरा क्रमांक त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल प्रथमतः मी सर्व स्पर्धकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जिल्हा स्तरावर जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं हे विद्यार्थी सोडत करतील अशी आशा आहे. परंतु आपण क्रमांक फक्त 3 काढू, पहिला दुसरा तिसरा, मोठा गट आणि छोटा गट. माझी अशी धारणा आहे की शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना यश पचवावं त्याच्यापेक्षा अपयश कसं पचवावं हे आपण सांगायला पाहिजे, ते धैर्य द्यायला पाहिजे. आणि त्यासाठीच या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. क्रीडा स्पर्धा असू द्या, टॅलेंट स्पर्धा असू द्या किंवा विविध स्पर्धा परीक्षा असू द्या, विद्यार्थ्यांना अपयश आल्यानंतर त्यानं अपयश कसं सहजपणानं स्वीकारावं हे शिकवण्यासाठीचे धडेच याच्यामध्ये आहे. परंतु दुर्दैवानं आमची मानसिकता बदलली आणि आम्ही विद्यार्थ्याला सांगत असतो की तुझा पहिला येणार. विद्यार्थ्याला सांगून थांबत नाही, पालकाला सांगत राहतो की तुमच्या मुलाचा पहिला येतो. ही जी धारणा आहे ही फार शिक्षण व्यवस्थेला खीळ बसवणार आहे. शिक्षण व्यवस्थेची तत्व उद्ध्वस्त करणारी ही प्रक्रिया आपल्या मनामध्ये नाचत आहे सध्या. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, आम्ही देखील लगेच काय अधिकारी झालो नाही, 20-20 वर्षे शिक्षक म्हणून आम्ही सेवा केली. आमचे देखील विद्यार्थी जिल्हा स्तरावर गाजलेले आहेत. गाडगे सर या ठिकाणी आहेत, साक्षीदार आमचे मित्र आहेत, मोडी मॅडम आहेत. वक्तृत्व स्पर्धेला बालनाट्यामध्ये माझे जिल्हा स्तरावर अनेक विद्यार्थी अनेक संघ गेले. परंतु विद्यार्थ्यांना मी जाताना सांगतो, जसं अब्राहम लिंकन सांगतात की विद्यार्थ्यांनी अपयश कसं पचवावं, त्या पद्धतीनं आम्ही शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना माझ्या आपल्या स्वतःच्या घडवलेल्या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. यश आलं चांगलंच, अपयश आलं त्याच्यापेक्षा चांगलं हे सांगितलं पाहिजे. आम्ही काय करतोय, तुझाच पहिला येतो हे त्याच्या बिंबवल्यामुळं विद्यार्थी जेव्हा त्या स्पर्धेतून थोडेसे मागे पडतात त्यावेळेला ते नाराज होऊन रडत राहतात. एवढंच नाही, अनुभव असा आहे, विद्यार्थी रडतात, त्याच्यावर आलेले शिक्षक शिक्षिका रडतात आणि रडण्याचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. एवढंच नव्हे तर हे रडणं ऐकून बरोबर आलेले पालक ते संतप्त होतात आणि इथल्या यंत्रणेला ते वाद घालायला लागतात. ही प्रक्रिया अत्यंत चुकीची आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन की इथली जी व्यवस्था आहे हे परीक्षण करणारे सगळे शिक्षक हे माध्यमिकचे मुद्दामून घेतलेले आहेत. आमचे जागतिक स्तरावर असलेले मोडकडे सर हे उत्तम परीक्षक आहेत, पण त्यांना आम्ही या ठिकाणी संधी दिलेली नाही. याचा अर्थ ते पारदर्शी करतात असं नव्हे, अत्यंत पारदर्शी म्हणून ते ख्याती असलेले परीक्षक आहेत. तरी देखील आम्ही त्यांना थोडंसं बाजूला ठेवलंय आणि हायस्कूलचे असलेले या विषयातले